हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ओटसूट जिंदगीमध्ये. बघा इकडे मी काल डोश्याला भिजत घातलं होतं. तर भिजत घालताना 3 ग्लास तांदूळ घेतलं होतं, 1 ग्लास उडदाची डाळ घेतली होती, तर त्यामध्ये 1 चमचा मेथी घेतली होती आणि ते सगळं स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलं. तर हे मी दुपारी 2 वाजता भिजत घातलं होतं आणि रात्री 8 साडेआठ वाजता बारीक केलं. तर बारीक करताना त्यामध्ये 1 कांदा आणि जरासं 2-3 चमचे पोहे टाकून बारीक केलं. तर पोहे भिजत घातले होते मी आणि हे परत रात्रभर भिजत ठेवलं. सकाळी उठलं त्यात नमक टाकलं बघा आणि नमक टाकून मी इकडं डोसे बनवायला घेतले. तर कांदा टाकल्यामुळं डोसे आपले पॅनला जरासुद्धा चिकटत नाहीत बघा. आणि कित्येक व्हिडिओमध्ये दाखवले की कांदा पॅनवर फिरवल्यानंतर डोसे अजिबात चिकटत नाहीत. तर इकडं मी बटाट्याची भाजी बनवायला बटाटे शिजत घातले होते आणि तेल आणि तूप मिक्स करून मी डोशांना लावते. तर हे बघा, आणि मला हे माहीत नव्हतं, पण आमच्या बाजूच्या आंटीने सांगितलं होतं डोसे बारीक करताना त्यात एक कांदा टाकत जा. आणि मुलांना आवडतं म्हणून त्याच्यावरनं मी चटणी अशी भुरभुरली. तर आपल्या डोशांचा कलर बघू शकताय किती चांगला आलाय. आणि डोसे इकडं बघा पटकन असे निघतात कांदा टाकल्यामुळं. तर इकडं मी बनवत होते डोसे, तोपर्यंत माझ्या मुलाची इकडं पूजा करायची चालू होतं आणि तो रोज पूजा करून जातो. तर रविवारी फक्त मी पूजा करते. तर इकडे मी बटाट्याची भाजी बनवायला घेतली. तर भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेलामध्ये मोहरी टाकून घेतली. नंतर थोडीशी उडदाची डाळ, चणा डाळ आणि कढीपत्ता टाकून घेतला. हे 2 मिनिटं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ठेचा टाकून घेतला. तुम्ही मिरचीसुद्धा टाकून घेऊ शकता. तर हे चांगलं मी हे मिक्स करून भाजून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली, हळद, नमक टाकून घेतलं. तर हे चांगलं मिक्स केल्यानंतर कुस्करलेला बटाटा टाकून घेतला. तर हा बटाटा जास्ती मॅश पण केला नव्हता आणि जास्ती मोठा पण नव्हता. तर हे बघा, आणि हे 5 मिनिटं मी असंच भाजून घेतला बटाटा. तर आपली बटाट्याची भाजी तयार झाली. तर तुम्हाला हे बघा बटाट्याची भाजी, डोसा आणि शेंगदाण्याची चटणी कशी वाटते सांगा मला. तर ही बघा मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि ही शेंगदाण्याची चटणी खूप पौष्टिक आहे. तर त्यात मी तीळ, लसूण, कढीपत्ता आणि शेवग्याच्या पानांची सुकवलेली भाजी टाकून घेतली होती. तर ही चटणी खरंच खूप पौष्टिक आहे आणि अशी शेवग्याची जास्ती भाजी खाल्ली जात नाही, म्हणून मी ते सुकवून त्याची चटणी बनवते. तर मुलीचा टिफिन पॅक करून घेतला मी. ते गेली स्कूलला. ते स्कूलला गेल्यानंतर इकडं मुलाचं सुद्धा आवरून घ्यायला सुरू केलं. आणि मुलं कितीही मोठी असली, लहान असली तरी मुलांचं सगळं त्यांच्या हातात द्यायला लागतं बघा. तर हे बघा सगळं टिफिन वगैरे आपणच पॅक करायला लागतं. तर मुलं शाळेत जाईपर्यंत थोडी गडबडच असते आणि तो चालला होता शाळेत. चालल्यानंतर अजून महागारी आला आणि ही सगळी लाडूगोडी पैशासाठी चालली होती बरं का. त्याला पाहिजे होते 10 रुपये. तो चालला शाळेला. तर आज बाहेर ऊन पडलं होतं, पावसाचं काही वातावरण नव्हतं आणि असं कोवळं ऊन होतं, त्यामुळे भारी वाटत होतं, प्रसन्न. आणि हे बघा, तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटते ते मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.